नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे दोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत कथा पुराणाला सुरुवात केलेली आहे. आजचा एपिसोड आहे भागवत कथा पुराण एपिसोड 15. या एपिसोडमध्ये आपण भागवताच्या पाचव्या स्कंदाला सुरुवात करत आहोत. भागवत एपिसोड 15 पंचम स्कंद भाग पहिला. प्रथम मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करेन, परंतु त्यापूर्वी या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहोत ते आपण जाणून घेऊया. आपण यामध्ये प्रियव्रताचं चरित्र जाणून घेऊ. अंग्रित, नाभी आणि ऋषभदेव यांचंही चरित्र आपण बघू. संन्यास योग म्हणजे काय ते जाणून घेऊ. तैत्तरीय उपनिषदामध्ये महर्षी त्रिशंकू हे आत्मसाक्षात्काराबद्दल काय म्हणाले ते पण आपण जाणून घेऊ आणि बरंच काही. आता मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करेन. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मताम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्विहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्ती तनूजावनम्. एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पंचम स्कंदाला मी सुरुवात करते. याचा विषय जो आहे तो आहे स्थान. म्हणजे काय तर अशा अर्थानं की स्थान म्हणजे जितके म्हणून या ब्रह्मांडामध्ये अनेक जागा आहेत, नद्या नाले, वेगवेगळे लोक आहेत. हे सगळं जे काही आहे पसरलेलं ते सगळं भगवंतामध्ये स्थित आहे. आणि प्रत्येक लोकामध्ये समुद्र घ्या, नदी घ्या, पाणी घ्या, डोंगर घ्या, वेगवेगळे लोक घ्या, त्यामध्ये परमेश्वर स्थित आहे असा त्याचा स्थान याचा अर्थ घ्यायचा आहे. आता प्रियव्रत चरित्र आपण इथे बघणार आहोत. प्रियव्रत कोण तर स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी यांचे 2 पुत्र होते. त्यापैकी उत्तानपाद याचं चरित्र किंवा त्यांच्या मुलाचं पुढे ध्रुवाचं चरित्र आपण चतुर्थ स्कंदामध्ये बघितलं. आता जो दुसरा त्यांचा मुलगा होता तो आहे प्रियव्रत. त्याचं चरित्र आपण थोडक्यात जाणून घेऊ. प्रियव्रत हा अतिशय भगवत भक्त असा होता. महर्षी नारदांकडून त्यांनी आत्मदीक्षा घेतलेली होती आणि खरं तर त्यांना
गृहस्थाश्रमामध्ये पडण्याची किंवा राज्यकारभार करण्याची अजिबातच इच्छा नव्हती. मनानं ते अत्यंत सन्नस्त वृत्तीचे होते. परंतु स्वयंभू म्हणून म्हणजे त्यांच्या पित्यानं त्यांचं काही एक ऐकलं नाही. त्यांनी हट्ट धरला की तू राज्य करावंस आणि गृहस्थाश्रम पण सांभाळावास. तो ऐकेना. मग त्यानंतर मनु महाराज ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानं प्रियव्रताची समजूत घातली. ते म्हणाले, असं बघ की तू आत्मज्ञानी आहेस. मन आणि इंद्रियांवर तू पूर्णपणे विजय मिळवलेला आहेस, नाही का? मग तुला जरी तू गृहस्थाश्रमामध्ये राहिलास, राज्यकारभार जरी तू केलास, तरी तुझं मन त्यामध्ये गुंतणं शक्य नाही किंवा हा संसार, हे संसार चक्र तुझं काहीही आता बिघडवू शकत नाही. आणि त्यामुळे वडिलांची आज्ञा मानून तू गृहस्थाश्रम स्वीकारावास हे उत्तम होईल. मग प्रियव्रतानं ब्रह्मदेवांची आज्ञा मानून विश्वकर्मा प्रजापतींची कन्या बहिष्मती हिच्याशी त्यांनी विवाह केला आणि त्याला 10 पुत्र झाले. परंतु अनेक वर्ष अगदी उत्तम प्रकारे संसार त्यांनी सांभाळला. राज्यकारभाराची अत्यंत जबाबदारीनं त्यांनी सगळी कार्यक्षमता दाखवली. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं बर का की ते अत्यंत तेजस्वी होते. आणि जेव्हा त्यांनी जाणलं की पृथ्वीचा अर्धाच भाग प्रकाशमय असतो आणि अर्धा भाग अंधकारमय असतो, तेव्हा दिवसा आणि रात्र यांना एक करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि एका तेजस्वी रथामध्ये बसून त्यांनी पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा त्यांनी केल्या. त्यावेळेस त्या रथाच्या चाकांनी जे खड्डे पडले ते 7 समुद्र झाले आणि त्यापासून सप्तद्वीप बनली. म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा, दिवसाची रात्र किंवा रात्रीचा दिवस करणं म्हणजे ते इतके कार्यमग्न होते, अविरतपणे ते प्रजेसाठी, त्यांच्या भल्यासाठी ते झटत राहिले. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते रथ चालवत राहिले. असे अत्यंत कर्तव्यदक्ष असा तो राजा होऊन गेला. परंतु काही काळानं त्यांची आतली वैराग्य वृत्ती पुन्हा जागी झाली आणि मग राज्यकारभार त्यांनी आपल्या पुत्रावर सोपवला आणि मग त्यांनी वनामध्ये प्रयाण केलं. मग त्यानंतर प्रियव्रताचा पुत्र आंग्रिद यानं राज्यकारभाराची जबाबदारी घेतली आणि मग त्यानं त्याचा जो पुत्र नाभी त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली. नाभीचा विवाह मेरू देवीशी झाला. पुत्रप्राप्तीसाठी नाभीनं अतिशय मनोभावी यज्ञ केला आणि त्याची कामना अशी होती की साक्षात भगवंतांनी अंशरूपानं आमच्या इथे जन्म घ्यावा, आमच्या कुळामध्ये. भगवंत त्याच्या प्रार्थनेनं प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आश्वस्त केलं की अंशरूपानं मी ऋषभदेव होऊन तुझ्या पत्नीच्या पोटी जन्म घेईन आणि ऋषभदेव हा संन्यास धर्म मार्गाचा प्रवर्तक असेल हे तू जाण. त्याप्रमाणे त्यांना ऋषभदेव नावाचे पुत्र झाले. नाभीनं अत्यंत योग्यतेनं संसार केला, राज्यकारभार केला. त्यावेळेला आपल्या भारत देशाचं नाव अजनाभ खंड असं होतं बर का. काय होतं? अजनाभ खंड. त्याचा त्यांनी कारभार केला. त्याला त्यांनी कर्मभूमी मानली. नाभीला पुढे 100 पुत्र झाले. त्यापैकी ऋषभदेव हा त्याचा पहिला ज्येष्ठ पुत्र. ऋषभदेवांचं लग्न इंद्रकन्या जयंती हिच्याशी झालं आणि त्यांना 100 पुत्र झाले. त्यांचा ज्येष्ठ पुत्र भारत
आणि त्याच्याच नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव पडलं. ऋषभदेव हे मनातून जरी संन्यस्त वृत्तीचे होते तरी त्यांनी जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये राज्यकारभार होता तोपर्यंत ते अत्यंत जबाबदारीनं त्यांनी तो पार पाडला. सर्व कर्म ईश्वराला अर्पण करावी असा त्यांचा आग्रह होता. मुलांबरोबर एकदा ते फिरत असताना ब्रह्मावर्त क्षेत्री आले. तिथे अनेक ऋषींची सभा जमलेली होती. तेव्हा तिथे त्यांनी आपल्या मुलांना उपदेश केला. ते मुलांना म्हणाले की हा देह बर का, हा देह जो आपल्याला मिळालाय तो केवळ भोगासाठी मिळालेला नाही. आपल्या हातून शुद्ध कर्म घडावं, आपलं मन शुद्ध असावं आणि त्याद्वारे आपण आपल्या कर्मांनी बर का, आपण आपल्या कर्मांनी, आपल्या वाणीनं, आपल्या मनानं आपण सदैव परमेश्वराशी अनुसंधान ठेवावं. त्यांचं स्मरण करत करत पुण्यकर्म हातातून घडावीत. तीच ईश्वराची पूजा होऊ शकेल. केवळ भगवंतांची शक्तीच, आपण जर अशा निष्ठेनं प्रामाणिकपणानं जर वागलो तर केवळ भगवंतांची शक्तीच आपल्याला या संसार चक्राच्या भवसागरातून ती आपल्याला मुक्त करू शकेल. ते उपदेश त्यांनी केला. काही काळ त्यांनी राज्य केलं. नंतर आपल्या मुलाला राज्यकारभार सोपवून ते विरक्त वृत्तीनं मनामध्ये फिरू लागले. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की कुणाशी बोलायला लागू नये म्हणून बर का, म्हणून ते तोंडामध्ये दगडाचा खडा ठेवत असत. म्हणजे काय अर्थ की त्यांना ते अत्यंत असंग वृत्तीचे होते. लोकांशी बोलणं, गप्पा मारणं यापेक्षा त्यांना आता केवळ भगवत चिंतनामध्ये रस राहिलेला असल्यानं ते त्यांच्या तोंडामध्ये दगडाचा खडा ठेवत असं म्हटलं जातं. मग पुढे त्यांनी विरक्ती होऊन भ्रमण यात्रा केली आणि कर्नाटकामध्ये ते गेले आणि तिथे कुटकाचलाच्या वनामध्ये ते गेले असताना तिथे त्या वनाला वणवा लागला. तेव्हा त्या वणव्यामध्ये त्यांनी स्वतःचा देह त्यामध्ये लोटून टाकला आणि ते संसार चक्रातून मुक्त झाले. ऋषभदेव हे संन्यास मार्गाचे प्रवर्तक म्हणून भगवंतांनी त्यांच्या रूपानं अंशावतार घेतला असं मानलं जातं. हा संन्यास मार्ग म्हणजे नेमक्या काय आहे, त्याचं सिद्धांत काय आहे, त्याची धारणा काय आहे ते आपण बघूया. भगवद्गीता अध्याय 5 संन्यास योग यामध्ये श्लोक 24 मध्ये भगवान असं म्हणतात की जो साधक बाह्य सुख दुःखांची अपेक्षा न ठेवता, जो साधक बाह्य सुख दुःखांची अपेक्षा न ठेवता अंतःसुखी म्हणजे मनातल्या मनात अंतर्तृप्त झाला, अंतःकरणामध्येच जो सुखी झाला, ज्याला अंतःकरण रूपी प्रकाश मिळाला, तो योगी ब्रह्मरूप होऊन त्याला ब्रह्मनिर्वाण रूपी मोक्ष म्हणजे त्याला ब्रह्मरूपामध्ये परब्रह्मामध्ये विलीन होण्याचा मोक्ष प्राप्त होतो. आणि हे कधी घडेल? हे आत्मसुख, हे अंतरसुख हे मनुष्याला किंवा साधकाला हे कधी मिळू शकेल? तर जेव्हा साधकाला साक्षात आत्मसाक्षात्काराची प्रचिती येते तेव्हाच केवळ तो अंतर्तृप्त होतो. नाहीतर आपलं उभं आयुष्य हे बाह्य भौतिक जगातील सुखदुःखांकडे आपले डोळे लावून बसलेले असतो आपण. आणि ते मिळालं तर मी सुखी, ते नाही मिळालं तर मी दुःखी,
असं का? कारण माझं शरीर आणि मन हे सदैव बाह्य जगताकडे आशेनं अपेक्षेनं बघत असतं. परंतु याच्या उलट जेव्हा आत्मज्ञान होतं, हा आत्मज्ञान होतं. आता आत्मज्ञान म्हणजे काय? तर भौतिक जगताचं जे ज्ञान आपण मिळवतो, बर का, भौतिक जगताचं जे ज्ञान आहे, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, मॅथमॅटिक्स, नंतर हे समाजशास्त्र वगैरे ज्या भौतिक शाखा आहेत त्यांना अपराज्ञान किंवा अपराविद्या असं म्हटलं जातं. तर ज्याला स्वतःमधील ईश्वरीय तत्वाचं ज्ञान अनुभूतीने प्राप्त झालेलं आहे त्याला आत्मज्ञान असं म्हटलं जातं. आत्मा हा ब्रह्मरूप आहे. म्हणजे काय? की आपल्यातील ईश्वरीय तत्वाचा विचार, बर का, आपल्यातील ईश्वरीय तत्वाचा विचार दोन बाजूनी करावा लागतो. एका बाजूनी आपलं शरीर आहे आणि दुसऱ्या बाजूला हे अख्खं जगत पसरलेलं आहे. शरीराचा विचार केला तर आपल्यातील जो चैतन्य शक्ती आहे तो म्हणजे जीवात्मा, बरोबर, हा एका बाजूला. आणि जगताचा, सृष्टीचा, ब्रह्मांडाचा आपण जर विचार केला तर त्याची चैतन्य शक्ती ही मूळ प्रकृती आहे. मग मूळ प्रकृती आणि इथला जीवात्मा हे दोन्ही ज्याचे स्रोत आहेत, एक शरीराचा चैतन्य स्रोत आहे, एक जगताचा आहे. हे जे दोन स्रोत आहेत, जीवात्मा आणि प्रकृती, हे दोन स्रोत ज्या मूळ स्रोताकडून निघालेले आहेत, जीवात्मा आणि मूळ प्रकृती, हे दोन स्रोत कुठल्या मूळ स्रोताकडून निघाले? तर ते परमतत्व किंवा परब्रह्म आहे. तर ते दोन्हीकडे मूळ सारखंच असल्यामुळे शरीरामधील ईश्वरीय तत्वाला आत्मतत्व म्हटलं जातं आणि जगतातील जे चैतन्य तत्व आहे त्याला परब्रह्म तत्व म्हटलं जातं. केवळ नावांचा फरक आहे, पण दोन्ही स्त्रोतांचा मूळ स्त्रोत दोन्हीकडे परब्रह्म तत्व असल्यामुळे या जगामध्ये प्रत्येक कण आणि कणचा, अणुरेणूचा मूळ गाभा हा ईश्वरीय तत्व आहे. हे अंतसुख जे साधकाला प्राप्त होतं ते कशा प्रकारे प्राप्त होतं? तर काय होतं की या संसार चक्रामध्ये बरं वाईट, चांगलं वाईट असं सतत काही ना काही घडत असतं आणि त्याप्रमाणे आपण निरनिराळ्या उसळ्या मारून त्याच्यावर प्रतिक्रिया देत राहतो. परंतु जो आत्मज्ञानी आहे, हा, तो या विषय उपभोगामध्ये गुंतून पडत नाही. कामना आणि इच्छा याच्यावर त्यानं विजय प्राप्त केलेला असतो. म्हणजे असं आहे का की आत्मज्ञानीला जेवण खाण नको, रोजच्या व्यवहारातले काय, समजा एखाद्या वेळेस चांगला काही पदार्थ मिळाला तर नको, असं नाही. पण त्यामध्ये आसक्ती अडकलेली नसते. मिळालं चांगलं उत्तम, नाही मिळालं तर त्याचा जरा सुद्धा खेद त्याच्या मनाला आलेला नसतो. अशा प्रकारे तो अत्यंत स्थितप्रज्ञ राहतो, शांत राहतो. संसार म्हटला की दुःख येतच राहणार हे त्याला पूर्णपणे माहीत असतं. त्यामुळे ते झेलताना तो अत्यंत तटस्थ मनानं ते दुःखाचे आघात झेलतो आणि त्यामुळे तो त्यावर मात पण करू शकतो. आणि अंतःसुख केव्हा मिळतं? जेव्हा त्याच्या लक्षात येतं की बाह्य जगतातील सुख जरी मला मिळाली तरी त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? कितीही सुख मिळाली तरी ती मला कमी वाटतात. परत ती विनाशी आहेत, ती नित्य नाहीत.
ती बदलणारी आहेत, हे जेव्हा त्याचं स्वरूप त्याच्या लक्षात येतं आणि तेव्हा तो जाणतो की आपल्यातील आत्मतत्वाचं सुख जे आहे ते मात्र कसं आहे, ते बरोबर बाह्य जगताच्या सुखांच्या विरुद्ध आहे. ते नित्य आहे. हा, ते नित्य आहे, ते बदलत नाही, ते विनाशी नाही. मग ज्याच्या हृदयामध्ये अक्षय सुखाचं त्याच्यामध्ये घडा भरलेला आहे, कलश भरलेला आहे, त्याला बाह्य जगताच्या सुखदुःखांची आता अपेक्षाच राहत नाही. आणि त्यामुळे त्याचं जे वैराग्य आहे ते कसं आहे, तर ते अंतर्तृप्त असं वैराग्य आहे. हा, समाधानी वैराग्य. मी जर वैराग्य आणण्याचा प्रयत्न केला तर 2-4 दिवस अगदी कडक वैराग्य मी पाळू शकेन, पण ते कसं असेल, तर ते जबरदस्तीनं मी स्वतःवर ते थोड्या काळापुरतं लादलेलं असेल. ज्ञानीची अवस्था तशी होत नाही. मला का वैराग्य नको वाटतं, कारण मला हवंसं वाटतंय ना सगळं, ते किती दिवस मी दाबून ठेवणार. याच्या उलट ज्ञानी जो आहे तो अंतर्तृप्त आहे, त्यामुळे त्याचं वैराग्य हे अगदी सहजपणे उमलून आलेलं असतं. वैयक्तिक सुखदुःखांचा, भौतिक जगताचा जाणीवपूर्वक त्याग करणं म्हणजे संन्यास वृत्ती घेणं होय. संन्यास वृत्ती म्हणजे विशालता, बर का, मनाची विशालता. आम्ही संसारी माणसं, आम्ही कसे आहोत, आम्ही फक्त 4-5 माणसांपुरतं आम्ही बघत बसणार, त्यांच्या सुखाचा आम्ही विचार करणार. परंतु जो संन्यस्त वृत्तीचा आहे त्याच्यासाठी आता जगामध्ये हा माझा तो परका हा भेदभावच मुळे त्याच्याकडे राहत नसल्यामुळे तो सर्व जगाच्या सुखासाठी कामना करतो. व्यापकत्व त्याच्या नजरेमध्ये येतं आणि सगळ्यांच्या भल्यासाठी तो अत्यंत निर्मोही मनानं झटू शकतो. संन्यास घेतल्यानंतर त्याचे सुद्धा 4 प्रकार पडतात बर का. एक आहे कुटीचक. कुटीचक म्हणजे काय, की संन्यास घेतल्या तर मनुष्य एकदम काही त्या संन्यस्त वृत्तीनं भिक्षा मागायला तो तयार होत नाही. त्यामुळे कुटीचक संन्यास म्हणजे तो गावाबाहेर एक छोटीशी कुटी बांधतो आणि थोडे दिवसांसाठी त्याला अन्न मात्र घरातून पाठवलं जातं. मग काही दिवसांनी जेव्हा त्याची व्रतस्थ वृत्ती, त्याची वैराग्यपूर्ण वृत्ती जेव्हा वाढायला लागते, तेव्हा मग त्याला कुटीचक संन्यासातून तो बहुतक संन्यासामध्ये प्रवेश करतो. म्हणजे आता तो गावामध्ये घरोघरी भिक्षा मागू लागतो. मग त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे हंस संन्यासी. म्हणजे काय, की आता त्याला हंसासारखा विवेक आलेला आहे. तो आता गावाच्या मर्यादेपुरता तो आता राहत नाही. सगळा देश जणू काही त्याच्यासाठी मुक्त अंगण होतं आणि विमुक्त मनाने कुठेही न अडकता तो मुक्त मनानं सगळीकडे फिरू लागतो. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे परमहंस. हे संन्यासी, हंस काय परमहंस काय, हे आत्मज्ञानी साधक असतात, ज्यांना ईश्वरीय तत्वाचा साक्षात अनुभव आलेला आहे असे ते संन्यासी असतात. संसाराच्या स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर दोन्हीकडे त्यांना कुठेही ठेवा, ते अत्यंत सहजतेनं वावरू शकतात. का, कारण त्यांचा जीव आता कशातही आसक्त झालेला नसतो. त्यांची आंतरिक उपासना ही अतिशय प्रबळ असते आणि संपूर्णपणे ते असंग असतात. हंस हे विशेषण त्यांना लावलेलं आहे. याचं कारण काय आहे, तर हंस हा पक्षी असा आहे
की तो दूध पाण्याच्या मिश्रणातून पाणी वेगळं करून केवळ दूधच पितो अशी आपली समजूत आहे. त्याचप्रमाणे दूध आणि पाण्याचा विवेक जसा हंसाला माहितीये, तोच विवेक या संन्यस्त वृत्तीच्या साधकांकडे असतो. कोणता विवेक? तर आत्म अनात्म विवेक हा त्यांना कळलेला असतो. हा म्हणजे काय? दूध आणि पाणी. दूध काय आहे? तर केवळ आणि केवळ ईश्वरीय तत्व हे दूध आहे. आणि त्यातलं पाणी काय आहे? तर सगळा संसार, सगळं जगत, मनुष्य, व्यक्ती, प्राणी, सगळं केवळ ईश्वरीय तत्व बाजूला सोडलं तर बाकी उरलेलं सगळं हे अनात्म आहे, म्हणजे पाणी आहे. आणि ईश्वरीय तत्व हे दूध म्हणजे आत्मा आहे, जे नित्य आहे, जे विनाशी नाही, हा सदान कदा चिरंतन, जे आहेच आहे असं केवळ ईश्वरीय तत्व आहे. बरोबर? बाकी अख्खा जगताचा डोलारा, ब्रह्मांडाचा डोलारा किती का भव्य दिसेना, प्रत्येकाला कधी ना कधीतरी विनाश हा ठरलेला आहे. केवळ ईश्वरीय तत्व एका बाजूला काढलं तर तेच केवळ अविनाशी तत्व आहे. हे जाणणं आणि ईश्वरीय तत्वाशी एकरूप होणं याला आत्मा अनात्मा विवेक असं म्हटलं जातं. तैत्तरीय उपनिषदामध्ये ज्या साधकाला हा आत्मप्रत्यय आलेला आहे त्यानं काय उद्गार काढलेत ते आपण तैत्तरीय उपनिषदामध्ये त्याची कथा आलेली आहे ती आपण बघूया. तैत्तरीय उपनिषदामध्ये महर्षी त्रिशंकू यांना जेव्हा साधना आणि उपासनेमुळे आता आत्मसाक्षात्कार, आत्मप्रत्यय, आत्मप्रचिती आपण सगळं म्हणतो खरं, पण ते काही साधी सुधी गोष्ट नाही. प्रखर उपासना हवी, साधना हवी, तपस्या हवी आणि ईश्वराची कृपा सुद्धा त्या बरोबरीनं हवी. आधी शंकराचार्य खुद्द म्हणतात की आपले प्रयत्न, आपली उपासना तर हवीच, पण केवळ ती सुद्धा पुरेशी पडत नाही. त्याला ईश्वरी अनुग्रह, ईश्वरी कृपा सुद्धा आपल्याला लाभावी लागते. या सगळ्या गोष्टी जेव्हा जमून येतात तेव्हा साधकाला कठोर तपस्येनंतर आत्मप्रचिती येऊ लागते. महर्षी त्रिशंकू आत्मसाक्षात्कारानंतर ते अगदी उत्स्फूर्तपणे काय म्हणाले ते आपण बघू. ते म्हणाले, हा जो अख्खा संसार वृक्ष आहे त्याचं चैतन्य रूपी ऊर्जा तत्व किंवा परमतत्व मी आहे. का म्हणाले ते असं? कारण हे जे आत्मतत्व, परमतत्व सगळ्या ब्रह्मांडाचा मूळ पाया आहे, तेच माझं खरं स्वस्वरूप आहे. ह्याच्यावरती पांघरलेलं हे शरीर आणि मन जे आहे ते माझं विनाशी आहे. तो देह कधी ना कधीतरी संपणार आहे, पण माझं खरं स्वरूप हे त्यातील मूळ गाभा जो आहे ते माझं खरं रूप आहे. म्हणून ते म्हणाले, या ब्रह्मांडाच्या वृक्षाच्या मुळाशी जे चैतन्य तत्व आहे ते मी आहे. आणि म्हणूनच मी कसा आहे? मी शक्तिशाली आहे, वैभव संपन्न आहे आणि अविनाशी असून सर्वव्यापी आहे. संन्यस्त वृत्तीच्या एका थोर पुरुषाची कथा या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छिते. विनोबा भावे, जन्म 1895, मृत्यू 1982. त्यांचा कोकणामध्ये जन्म झाला. 1921 ते वर्धा आश्रमाचे प्रमुख झाले. त्यांनी उपनिषदावर
बरंच लेखन केलेलं आहे. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला तेव्हा त्यांना जेलमध्ये जावं लागलं, परंतु जेलमध्ये असताना त्यांनी भगवद्गीता, ईशावास्य याच्यावर त्यांनी लेख लिहिले. 1951 मध्ये भूदान चळवळीचे ते प्रमुख प्रचारक होते. भगवद्गीता मराठीमध्ये त्यांनी लिहिली. तिचं नाव होतं गीताई आणि जगभरामध्ये अनेक भाषांमध्ये या गीताईची भाषांतर झाली. 1958 मध्ये ते पहिले मॅगसेसे विजेते ठरले. 1983 मध्ये भारतरत्न त्यांना प्रदान करण्यात आलं. तर असा हा संन्यास धर्म किंवा संन्यास योग, याच्यावरून महर्षी अष्टावक्र यांची कथा मी आपल्याला सांगू इच्छिते. महर्षी उद्दालकांचं गुरुकुल होतं. त्यांचा शिष्य कहोड अतिशय सेवाभावी वृत्तीनं तिथे ज्ञान घेत होता. त्याच्यावर प्रसन्न होऊन महर्षी उद्दालकांनी त्यांच्या कन्या सुजाताचं त्याच्याशी लग्न लावून दिलं. कहोड एकदा इतर शिष्यांना शिकवत असताना सुजाताच्या गर्भातील बालक आतूनच त्याने म्हटलं की पिताजी, आपले उच्चार बरोबर आले नाहीयेत. कहोडना अतिशय राग आला आणि ते त्याला म्हणाले, अरे बालका, तू अजून पोटात आहेस तरी सुद्धा तू असं वाकडं बोलतोस. तुला 8 ठिकाणी शरीराला वाकडे पण येईल. आणि त्याला 8 ठिकाणी तो वक्र झाला, म्हणून त्याचं नाव अष्टावक्र पडलं. त्याच्या वडिलांनी, तो खूप लहान होता तेव्हा ते राजा जनकाच्या दरबारामध्ये वादविवाद करण्यासाठी गेले. तेव्हा तेथील पंडित बंदींनी त्यांना वादविवादात हरवलं आणि पुढे असं यांना कळवण्यात आलं की पंडित बंदींनी कहोडला नदी किनारी नेलं आणि नदीमध्ये पाण्यात बुडवलं. अष्टावक्र जेव्हा मोठे झाले जेव्हा त्यांना हे कळलं तेव्हा त्यांना अतिशय राग आला की ह्यांनी माझ्या वडिलांना नदीमध्ये कसं काय बुडवलं, असं कसं काय कोणी करू शकतं. ते रागाने जनकाच्या दरबारात गेले. त्या पंडित बंदीशी त्यांनी वादविवाद केला आणि त्यांना हरवलं. आणि ते राजा जनकाला विनम्रपणे म्हणाले की ह्यांनी माझ्या वडिलांना नदीमध्ये नेऊन बुडवलं असं आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा, आता ते हरले तर त्यांना ही शिक्षा द्यावी अशी माझी विनंती आहे. त्याबरोबर पंडित बंदी हसून म्हणाले, अरे बाळा, मी तुझ्या वडिलांना बुडवलेलं नाही. मी त्यांना नदीखाली नेलं हे खरंय, पण खाली वरुण लोकात मी तुझ्या वडिलांना घेऊन गेलो. वरुण लोकाचे जे राजा वरुण आहेत ते माझे वडील आहेत आणि त्यांना एक महायज्ञ करायचा होता आणि त्यासाठी त्यांना वेद संपन्न असा गुरु हवा होता, म्हणून तुझ्या वडिलांना मी त्या यज्ञामध्ये नेलं. आता ते परत यायचीच त्यांची वेळ झाली. चल आपण नदीवर जाऊ, ते आता यज्ञ संपन्न झालेला आहे तेव्हा ते येतच असतील. आणि पंडित बंदींनी सांगितल्याप्रमाणे कहोड त्या नदीतनं वरती बाहेर आले. त्यांना भेटून अष्टावक्रला अतिशय आनंद झाला. आपल्या पुत्राच्या आपल्यावरील प्रेमानं कहोडना अतिशय गहिवरून आलं आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला की तुझं हे वाकडेपण आता नष्ट होईल. आणि असं म्हटलं जातं की त्यानंतर अष्टावक्र ऋषी पुन्हा त्यांचं शरीर सरळ झालं. महर्षी अष्टावक्र हे अद्वैत सिद्धांताचे
प्रचारक होते. अष्टावक्र गीता म्हणून त्यांची अतिशय प्रसिद्ध अशी गीता आहे. ती आपण पुढे एखाद्या एपिसोडमध्ये त्याचा परामर्श घेऊ. एपिसोड 15 भागवत कथा पुराण, एपिसोड 15 पंचम स्कंदाचा पहिला भाग मी इथे समाप्त करत आहे. हा भाग जरी मी समाप्त करत असले तरी तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या YouTube वरील चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. या भागवत कथा पुराणाचा पुढचा भाग मी लवकरच घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंगल मूर्ति मोरया. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी.